मराठ्यांनी आरक्षणाची मागणी केली, दरम्यान हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आला, त्यामुळं ओबीसींच्या आरक्षणावर कुठेतरी गदा आलेला आहे आणि त्यामुळं ओबीसी बांधवांचे एकवटले असून आता चलो नागपूरचा नारा ओबीसी बांधवांनी दिलेला पाहायला मिळत आहे। आणि आज मोठ्या प्रमाणात नागपूरला आंदोलन होणार आहे, मोर्चा निघणार आहे आणि त्यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात भंडारा जिल्ह्यातील नागरिक जे आहेत, ओबीसी बांधव जे आहेत ते मोठ्या प्रमाणात नागपूरच्या दिशेने जाण्यासाठी तयार आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहे। बघू शकतो आपण आपल्यासोबत यावर बोलण्याकरिता माजी खासदार सुनील मेंढे आहेत। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारची आपली मागणी आहे, काय नेमका या मोर्चाचा उद्देश आहे? मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊन सरकारवरती प्रेशर आणत ओबीसी मधलं आरक्षणातली त्यांची मागणी आहे आणि आम्हाला असं वाटतं की याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आमच्या ओबीसी बांधवावरती अन्याय होतो आहे। आमची स्पष्ट मागणी अशी आहे की आमच्या ओबीसी मधलं 1% आरक्षण किंवा एकही माणसाचं आरक्षण आमच्या बांधवांचं, जी आधीच संख्या मोठी आहे, आधीच अनेक समाज याच्यात अजून एकत्रित आलेले आहेत, यापूर्वी पण आलेले आहेत, त्यामुळे ही मोठी संख्या आमच्यात सम्मिलित होण्यामुळे आमच्या सामान्य आणि गोरगरीब ओबीसी बांधवावरती अन्याय होणार आहे। त्यामुळे आम्हाला असं वाटतं आहे की आमच्यावरचा कुठलाही आरक्षण कमी न करता तुम्ही मराठ्यांना काही वेगळं आरक्षण दिलं तर आमची अडचण नाही, परंतु ओबीसी मध्ये त्यांना आरक्षण देऊ नये ही आमची ठाम भूमिका आहे। आणि त्यामुळे ते व्यक्त करण्याकरिता, आक्रोश व्यक्त करण्याकरिता मोठ्या संख्येने ओबीसी बांधव आज नागपूरला जातात आहे आणि आम्ही त्यांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी इथं आलेलो आहोत। काय सांगाल, कोणकोणत्या पक्षाच्या इथं, कोणत्या संघटनांच्या इथं सहकार्य आहे आणि काय नेमका कितीची संख्या राहणार आहे? आमची संकल्पना अशी आहे की पक्षविरहित हे आमचं ओबीसींचा मोर्चा आहे, कुठल्याही पक्षाचा हा संबंध नाही। आम्हाला सरकारचं एवढंच म्हणणं आहे, तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी मधून एकही माणसांचं आरक्षण आमचं कमी होऊ नये ही ठाम भूमिका जी सरकारने आधी सांगितलेली आहे, पण कुठेतरी साशंकता निर्माण झालेली ओबीसी बांधवांमध्ये ती दूर करावी आणि आमच्या ओबीसी मधून 1% आरक्षण कोणाकडे जाऊ नये, एकही माणसाचं आरक्षण जाऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, ही तंबी देण्याकरता, हे इशारा देण्याकरता आम्ही नागपूरला चाललो आहोत। नक्कीच खरं पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात हा आता आक्रमक रूप घेताना पाहायला मिळतं आणि आपण खरं पाहिलं असेल तर जवळपास 25,000हून अधिक ओबीसी बांधव जे आहेत ते 100हून अधिक वाहनांच्या माध्यमातून नागपूरला जायला आता प्रस्थान करायला पाहायला मिळत आहेत। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।